जय भीम साथींनो, काही दिवसांपूर्वी म्हणजे एक 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावरती एका व्यक्तीची टिप्पणी व्हायरल होते. प्रत्येक मीडियावाले त्या गोष्टीला व्हायरल करतायत. कदाचित आपल्यापर्यंतही ती आली असेल. त्या संबंधित व्यक्तीचं असं म्हणणं आहे की मनुस्मृती ही कोणत्याही व्यक्तीला दुय्यम दर्जाचं स्थान देत नाही. ज्या लोकांनी ती मनुस्मृती जाळली त्यांनी ती कदाचित वाचली असती तर ती त्यांनी जाळली नसती. याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाच्या पूर्वी वाचली नाही. आपण जर का बाबासाहेबांचं भाषण मनुस्मृती जाळत असतानाचं जे आहे ते जर का बघितलं तर त्या भाषणात बाबासाहेब म्हणतायत की मी ग्रंथप्रेमी मनुष्य आहे, तरीही मनुस्मृती नावाचा हा ग्रंथ मी जाळतोय कारण हा ग्रंथ विषारी ग्रंथ आहे म्हणून. या गोष्टीतून काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? वारंवार RSS असेल किंवा भाजप असेल यांनी पाळलेले ही जी लोक आहेत ना, ही वारंवार या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतायत की समाजामध्ये मनुस्मृती कशा पद्धतीने चांगली, समाजामध्ये तुम्हाला मनुस्मृती परत लागू करायची, समाजामध्ये तुम्हाला मनुस्मृती कशी चांगली आणि संविधान कसं वाईट. म्हणजे दुय्यम दर्जाचं स्थान मनुस्मृती जर का देत नाही तर मग संविधान देता असं तुम्हाला म्हणायचं आहे का? जे लोक मनुस्मृतीच्या नावावरती प्रचार करतायत, मनुस्मृती चांगली असं लोकांना भासवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी मनुस्मृतीतले कायदे हे स्वतःच्या घरात आणि स्वतःच्या घरातल्या स्त्रियांवरती पहिले लादावेत हे लक्षात घ्या. ज्या महोदयांनी ही टिप्पणी केली त्या महोदयांची मुलगी परदेशामध्ये शिकते. मनुस्मृती याची तुम्हाला परवानगी देत नाही हे लक्षात घ्या. इव्हन ऑल मुलींना शिक्षण दिलं पाहिजे याची सुद्धा मनुस्मृती परवानगी देत नाही. मग ते स्वतःच्या घरात पहिले लागू करा आणि मग समाजाला शहाणपण शिकवायला. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाला मजबूत करण्यासाठी कारणीभूत ठरलंय आणि बाबासाहेबही तितकेच या देशासाठी महत्त्वाचे आहे. वारंवार या लोकांकडनं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बाबासाहेबांचा संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मनुस्मृती या समाजात कशी लागू केली जाईल याचा प्रयत्न केला जातो. मनुस्मृती तुम्हाला लागू करायची असेल तर ती पहिले तुमच्या घरात लागू करा. या समाजाला त्याची आवश्यकता नाही. हजारो वर्ष या समाजाला तुम्ही गुलामगिरीत जखडून ठेवलं होतं मनुस्मृतीने. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, मनुस्मृती दहनाचा निर्णय घेतला. सरते शेवटी एकच गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की नथुरामासारख्या दहशतवाद्याचे विचार लोकांना पटवून देणारे आणि नाटकाच्या माध्यमातून लोकांना समजावून सांगणारे यांच्याकडनं बाबासाहेबांच्या सन्मानाची, संविधानाच्या सन्मानाची अपेक्षा ठेवणं म्हणजे हा मूर्खपणा. आणि तो मूर्खपणा तुम्ही किंवा आम्ही कुणीही करू नका. असल्या वक्तव्यांकडे आपण लक्ष न दिलेलंच बरं. आणि या लोकांनीही बोलत असताना 100 वेळेस विचार करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. पुन्हा एकदा मनुस्मृतीचा निषेधच आहे. मनुस्मृती दहनाच्याच कामाची आहे आणि तिचं दहनच झालं पाहिजे. संविधानाचा जागर झाला पाहिजे, संविधानाचाच जय जयकार झाला पाहिजे. धन्यवाद. जय भीम.